भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या अनुयायांसाठी मोफत जेवणाची सोय BMCची अनुज्ञापन खाते म्हणजेच लायसन डिपार्टमेंटतर्फे केली जाते। ही सेवा मागील 40 वर्षापासून कार्यरत आहे। कर्मचारी आपल्या वेतनातला सहभाग देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ही सेवा राबवित असतात। त्याचप्रमाणे कोणताही अनुयायी जो दुरून आलेला आहे तो कोणत्याही प्रकारे उपाशी न राहता त्याला पोटभर अन्न मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे प्रवासातही त्याला जाताना बिस्किट चिवडा अशा इतर पदार्थाची सोय करून दिली जाते। त्याचप्रमाणे अनुयायांच्यासाठी ही विशेष योजना BMCच्या कर्मचाऱ्यांतर्फे मोफत राबविली जाते। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, दादर। सांगाल की हा जो उपक्रम आपण किती वर्षापासून राबवित आहात? BMCच्या कर्मचाऱ्याची ही संघटना आहे, अनुयायांसाठी मोफत जेवण दिले जाते, कशा प्रकारचा उपक्रम? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागामार्फत हे भोजनदानाचा आणि मोफत भोजनदान आणि मोफत चहा बिस्किटाचे वाटप केले जाते। 24 विभाग कार्यालयातील अनुज्ञापन विभाग कार्यालयामध्ये जेवढे कर्मचारी आहे तेवढे स्वतःच्या वेतनातून जे काही शिल्लक वर्गणी करून त्या वर्गणीतून हा उपक्रम राबवला जातो। हा उपक्रम आम्ही 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर या 2 दिवशी राबवतो। त्यामध्ये 5 डिसेंबरला सकाळी चहा आणि बिस्किटाचं वाटप केलं जातं, दुपारी जेवणाचं वाटप केलं जातं, परत संध्याकाळी चहा बिस्किट आणि परत रात्री जेवणाचं वाटप केलं जातं। हे जेवण पूर्णपणे मोफत असतं। या जेवणामध्ये भात, डाळ, पुरी, भाजी अशा प्रकारचं आम्ही जेवण देतो। सेम आम्ही 6 तारखेला पण ते रिपीट करतो। 6 तारखेलासुद्धा सकाळी चहा बिस्किटं, परत दुपारी जेवण आणि परत संध्याकाळी चहा बिस्किटं आणि 6 डिसेंबरच्या रात्री जेवण संपेपर्यंत आम्ही जेवणाचे वाटप करतो। आणि ह्यासाठी आम्हाला सर्व 24 विभागातील जेवढे काही अनुज्ञापन कर्मचारी आहेत, अनुज्ञापन विभागातील कर्मचारी, अधिकारी, सहकारी यांच्या हस्तेच त्याचं वाटप केलं जातं। यांच्याकडून आम्हाला खूप मोठं योगदान मिळतं, यांच्याकडून आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं। 24 विभागातील सहकार्य मिळतं, त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो। काय आवाहन कराल नवीन कर्मचाऱ्यांना किंवा जे नवीन तरुण ऑफिसर होत आहेत, आज हा तुम्ही पायंडा घातलेला आहे, पुढे भविष्यात कशा प्रकारची योजना असेल? त्यांनीसुद्धा ही परंपरा पुढे चालू ठेवावी, कारण हा एक खूप चांगला उपक्रम आहे। या उपक्रमातून बाहेरून जे लोक येतात, मुंबई बाहेरून, त्यांची एक जेवणाची एक प्रकारे सोय होते। आणि जर तुम्ही जर पाहिलं असेल की आमच्या जेवणाची क्वालिटी एवढी चांगली असते की हे जेवण तुम्हाला वेस्ट गेलेलं कुठेच दिसत नाही। लोक जेवणाचा हा आस्वाद घेतात आणि आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत घेतो। ते आम्हाला बरं वाटतं की आमची जी मेहनत होते त्या मेहनतीचा आम्हाला चीज झालेलं दिसून येतं। शेवटचा प्रश्न, या ज्या महामानवासाठी आपण हे जे करत आहात, काय एक संदेश देऊ इच्छिता किंवा काय एक उपदेश घेतलेला आहे त्यांच्याकडून? महामानवाने जे सांगितलेले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, कारण संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही आहे। ह्या गोष्टी ते लक्षात ठेवून जर येणाऱ्या नवीन पिढीने जर जास्तीत जास्त शिक्षणामध्ये जर लक्ष घातलं आणि शिक्षणामध्ये जर त्यांनी प्रगती केली तर निश्चितच भारताचं भविष्य उज्ज्वल आहे।